नमस्कार. माधव मंथनमध्ये आपलं स्वागत आहे. मी माधव घांगुर्डे. वर्तमान जागतिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल एक आव्हान केलं आहे. त्यांनी या देशातल्या जनतेला असं आव्हान केलं की पेट्रोल आणि डिझेल कमी वापरा, जपून वापरा, वर्क फ्रॉम होम करा, सोनं खरेदी करू नका, विदेश दौरे करू नका, असं आव्हान केलं आहे. हे आव्हान केल्याबरोबर विरोधकांनी नरेंद्र मोदींवर टीकेची झोड उठवली. आपले विरोधी पक्षनेते तर वाटच बघत असतात, केव्हा काहीतरी संकट येतं आणि मोदींवर तोंडसूक घ्यायला आपल्याला मिळतं, याची तर ते वाटच पाहत असतात. मग त्यांनीही असं म्हटलं, गेल्या 12 वर्षाच्या मोदींच्या शासनाचं हे अपयश आहे, हे या अपयशाचं द्योतक आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. मग थोडा इतिहास देखील बघू. 1962 साल देश स्वतंत्र झाला, त्याला 15 वर्ष झाली होती. या 15 वर्षामध्ये भारतीय सरकारनं देशाचं सैन्य मजबूत केलं नाही. पंडित जवाहरलाल नेहरूंची तर भूमिका होती की आपण तर शांतीचे उपासक आहोत, आपण कोणावर आक्रमण करणार नाही, त्यामुळे आपल्या देशाला सैन्याची आवश्यकताच नाही, अशी त्यांची भूमिका होती. आता पंडित जवाहरलाल नेहरूंचं नाव काढलं की लगेच अनेक लोकांच्या भुवया उंचावतात. पंडित नेहरूंचं नाव सारखं सारखं कशाला घेता, पण घ्यावं लागतं, कारण ते होते देशाचे पहिले पंतप्रधान. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नवीन स्वतंत्र झालेल्या देशाचा पाया त्यांनीच रचला, मग त्यांचं नाव येणार, कोणीही भुवया उंचवण्याची गरज नाही. त्यासाठी त्यांनी V.K. कृष्ण मेनन यांना देशाचं संरक्षण मंत्री बनवलं. या संरक्षण मंत्र्यांचं सैन्याकडे लक्षच नव्हतं. ते सेना प्रमुखांसकट बाकीच्या सेनाधिकाऱ्यांना देखील अत्यंत अपमानास्पद वागणूक देत असत. सैन्य प्रमुखांनी, सेनाधिकाऱ्यांनी अनेक वेळा सामुग्रीची, शस्त्रांची मागणी केली तर त्यांना अपमानास्पद उत्तरं दिली. शस्त्रास्त्र तर दिलीच नाहीत. हिमालयासारख्या कडाक्याच्या थंडीत राहण्यासाठी गरम कपडे दिले नाहीत, बूट दिले नाहीत, आणि त्याचाच परिणाम 1962 साली चीननं जेव्हा आक्रमण केलं तेव्हा आपल्याला दिसला. त्यावेळेला पंडित नेहरूंनी लोकांना आव्हान केलं, सोनं द्या, सैन्याचा खर्च भागवण्यासाठी सोनं द्या. आणि या देशातल्या नागरिकांनी देशभक्तीपोटी, संकटाची वेळ आहे, सरकारच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, सैन्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, या भावनेनं आपापल्या घरातलं सोनं, दागिने हे शासनाला देऊन टाकले. कोणी पंडित नेहरूंना हे नाही विचारलं तुमचे किती मंत्री देणार, किती खासदार देणार, किती आमदार देणार आहेत का. लोकांनी असाच विचार केला, आपला देश संकटात आहे, पंतप्रधान सोनं मागतायत, देऊया, असा विचार करून हे सोनं दिलं गेलं. त्यानंतर 1965 साल देशामध्ये अन्नधान्याचा प्रश्न उभा राहिला, टंचाई निर्माण झाली. लाल बहादूर शास्त्री हे देशाचे पंतप्रधान होते. अमेरिकेकडून, अमेरिकेच्या PL-48 योजनेअंतर्गत धान्याची निर्यात करावी लागत होती, आणि लाल बहादूर शास्त्रींनी देशातल्या लोकांना आव्हान केलं की आठवड्यातनं एक दिवस एक भुक्त रहा. या योजनेचं नाव शास्त्री व्रत असं झालं. शास्त्री व्रत, आठवड्यातनं एक दिवस एक भुक्त राहायचं. लोकांनी शास्त्रीजींचं हे आव्हान स्वीकारलं. अनेक परिवारांमध्ये आठवड्यातनं एक दिवस एक भुक्त राहण्याची पद्धत सुरू झाली. 1991
काँग्रेस शासन या देशामध्ये 40 वर्षापेक्षा जास्त सरकार चालवत होतं काँग्रेस. देशासमोर आर्थिक टंचाई निर्माण झाली. या देशाचं 102 टन सोनं हे विदेशी बँकांमध्ये बंधक ठेवावं लागलं. 40 वर्षाच्या काँग्रेस शासनाचं हे मोठं अपयश होतं. 102 टन सोनं विदेशी बँकांमध्ये, बँक ऑफ इंग्लंड आणि इंटरनॅशनल सेटलमेंट्स बँक, त्याच्यामध्ये हे सोनं ठेवावं लागलं. आणि त्या बदल्यामध्ये भारताला 600 दशलक्ष कोटी डॉलर इतकं कर्ज मिळालं. आणि हेही लक्षात असून द्या की हे 102 टन मोदी शासनामध्ये 2024-25 मध्ये परत आणलं गेलं. म्हणजे काँग्रेसच्या 40 वर्षाच्या अपयशामध्ये बंधक ठेवलेलं सोनं नरेंद्र मोदींनी परत आणलं. आणि आंतरराष्ट्रीय परिस्थिती एक निर्माण झालेली आहे. अमेरिका आणि इराणचं युद्ध भारताने लावलेलं नाही. भारताने त्याच्यामध्ये भूमिका घेण्यासारखं देखील काही नाही. हे संकट फक्त भारतावरच आलं नाही, अख्ख्या जगावर आलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी हे आव्हान केलं आहे. आव्हान केल्यानंतर अनेक लोक, खासदार देखील कमी करणार आहेत का प्रवास, आमदार देखील प्रवास कमी करणार आहेत का, नेते लोक कमी करणार आहेत का, मंत्री लोक कमी करणार आहेत का. त्यांनी केलं पाहिजे हे मान्य आहे, पण देश माझा आहे. मी या देशाचा नागरिक आहे. आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे जर जागतिक संकट असेल आणि त्याची जर माझ्या देशाला पोचत असेल तर या देशाचा नागरिक म्हणून मी काय करणार हा विचार पहिला केला पाहिजे. हे करणार आहेत का, ते करणार आहेत का, हे विचारण्याची वेळ नाही. हे पंतप्रधानांचं 12 वर्षाच्या शासनाचं अपयश आहे असं म्हणण्याचं कारण नाही. याच्या पूर्वी देखील अशा प्रकारचं आव्हान लोकांना करावं लागलेलं आहे. सोनं बंधक म्हणून ठेवावं लागलेलं आहे. सोनं द्या हे लोकांना सांगावं लागलेलं आहे. देशाच्या इतिहासात, राष्ट्र जीवनाच्या इतिहासामध्ये असे प्रसंग येतात. त्यावेळेला समाजानं सरकारच्या, शासनाच्या पाठीशी उभं राहायचं असतं. 62 साली उभे राहिले, 65 साली उभे राहिले, आत्ता देखील उभं राहणं आवश्यक आहे. उगाचच आपलं काहीतरी 12 वर्षाचं शासन, त्याचं अपयश वगैरे बोलून उपयोग नाही. हे विचार जर आपल्याला पटले असतील तर लाईक करा, शेअर करा. आपला अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि चॅनल सबस्क्राईब करा ही नम्र विनंती.